नमस्कार मेकर. असू दे ना, काय हरकत नाही, त्याला काय होतं. आता काय बोलावं असं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण AK-47 पेक्षाही फास्ट माधुरीताई बोलल्यात. दनादन 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 फायरिंग, धाडधाड 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 धाडधाड. तर आमचं म्हणजे कसं आहे की आम्हाला काही स्क्रिप्ट वगैरे दिली तर आम्हाला बोलता येते, नाही तर काय आम्ही फार काही बोलू शकत नाही. असा आमचा जरा एक प्रॉब्लेम आहे. पण काय हरकत नाही. जिजाऊ यांच्या पदस्पर्शानं या पावन झालेली भूमी आहे. या भूमीत आज येता आलं, फार बरं वाटलं, आनंद झाला. आणि खास करून मंचावर जे महानुभाव, जे मान्यवर लोक बसलेले आहेत ते सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो. आणि आज ह्या सत्कार गौरव सोहळा जे आहे या आमच्या पोरापोरींचा आयोजित केलेला आहे, त्याच्यानिमित्त आलेले आमचे सगळ्या हे सर्व प्रेक्षक, म्हणजे आपल्या लेकराचा सत्कार होणार आहे म्हणून खास डाय वगैरे करून आलेले वडील लोक, तसंच गेल्या महिन्याभरापासून आज कोणती साडी घालू हे नवऱ्याला परेशान करणाऱ्या आमच्या आया, कालच ब्युटी पार्लरमधून जाऊन आलेल्या आमच्या छकुल्या, आणि चालना बे कोणतेही कपडे घातले तर काहीच नाही होत असे म्हणणारे आमचे पोरं. अरे बस, मी काही पाणी प्यायला थोडी आलो भाषण करायला, त्याला वाटलं पाणी प्यायला झालं काय. तर हे सगळे असे तुम्ही इथं जमलेले आहेत, मला कौतुक वाटते. आता ते पोरगी आली, तिला म्हणलं तुला कशात भेटलं हे शेल्ड, तर ती म्हणे 95% भेटले म्हणे 10वीत. मी म्हणलं सगळ्या क्लासचे मिळून तुला एकटीलाच भेटले का, तुला हे वेगळे आहेत? हो खरं 95 वगैरे म्हणजे आमच्या वेळेस लय असं दुष्काळ होता मार्काचा तसा. आता म्हणजे हे असे मार्क वगैरे भेटलेले पोरपोरी पाहिले की नाही, मला लय कौतुक वाटते. तुझ्याकडे लय भाव वाटते मला का, हे कुठलेच असतील भाऊ, हे 98, 99 हे म्हणजे हे आकडे असे आहेत तुम्हाला सांगतो का 7व्या 8व्या वर्गापर्यंत हे आम्हाला बोलताही ये ना, इतक्या लांब होतो आम्ही त्याच्यापेक्षा. सगळ्याची बेरीज मिळून होय आमचे तेवढे. तर पण हे किती कौतुक आहे तुमचं का, हे तुम्हाला एवढे एवढे मार्क भेटतात बा. पण मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, शाळेत होतो, तेव्हा मी काही हुशार विद्यार्थी नव्हतो. हे तुमच्या लक्षात आलंच असेल मला, हे वेगळं सांगायची गरज नाही. हां, पण वेगळं सांगायची गरज असेल का मी अभ्यासू विद्यार्थी होतो. 2 गोष्टी आहेत लक्षात ठेवा, एक हुशार विद्यार्थी, एक अभ्यासू विद्यार्थी असतो. अभ्यासू विद्यार्थ्याला जास्त मार्क पडतातच असं नाही, आणि जे हुशार असतात त्यांना अभ्यासातलं पूर्ण समजलं असते असं नाही, लक्षात घ्या. तर मी अभ्यासू विद्यार्थी होतो, मला अभ्यास करायला आवडेल. तर नाही बा, कुठल्याही विषयाचा खोल अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय आहे समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल पण माझी BSc ची डिग्री 4 वर्षाची, पण मी त्याला 5 वर्ष लावले. अभ्यास केला 1 वर्ष एक्स्ट्रा. आता काही लोक त्याला नापास होणे असं म्हणतात, ते मूर्ख लोक आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं. पण अभ्यास किती पक्का झाला पहा बरं, आहे की नाही. पण आपला अभ्यास असा पक्का झाला पाहिजे, काही हो तिकडे, कोणी काही म्हणो. आता प्रॉब्लेम काय होऊन राहिला आहे, आता प्रॉब्लेम होऊन राहिला की ते एक आता हे पोरं जे आहेत त्या बाप्पा लोकांना माहीत असेल, मायेला माहीत असेल
का ते ॲडव्हर्टाईज यायची टी व्हीवर खूप आधी. ओ उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसी, पाहिली की तुम्ही? हा ना, उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसी. रीन, मग रीन से घासली तर सफेद होते. मग तर आता प्रत्येक मायबाप आपलं लेकर रीन घासून राहिले. त्याला असं वाटतं का याला मार्ग जास्त भेटलेच पाहिजे. सगळे रीन घासून राहिले प्रत्येक व्यक्तीला. तुम्हाला हो मॅथला किती, हो का, अच्छा. आणि PCMला ओ माय गॉड ओनली 68. नाही 68नी कसं होणार आहे? आता 68 म्हणजे असं होतं का आमचा बाप पुऱ्या गावात पेढे वाटे. पण आम्ही इतके हुशार होतो का तोही चान्स आम्ही बापाला दिला नाही. आम्ही घेतलेच नाही 68. काय लय घ्या म्हटलं. 35 ते 40 मध्ये जर पास होऊन राहिले तर मग उगा एवढं कशाले? हा तर असं म्हणजे आधी दानी वृत्ती लहानपणापासून दानी वृत्ती नको. मला तुला कमी पडतं तू ठेव, माझं काम होऊन राहिलं 40 मध्ये असं. पण कॉम्पिटिशन वाढली. आता इतकी कॉम्पिटिशन वाढली का प्रत्येकाला असं वाटते का आपला पोरानं 95% भेटले पाहिजे, 97% भेटले पाहिजे, 98% भेटले पाहिजे. बरं त्या लेकराच्या जीवाचं काय होऊन राहिलंय ह्याचा अभ्यासच नाही. म्हणजे माझ्या पोराला थँक्यू कधी म्हटलं का तो 12वीची मार्कलिस्ट घेऊन आला. बरं ते कसं असते माहिती आहे का? तुम्ही जेव्हा 10वी जाता, 9वी 10वी म्हणजे 8वी 9वी 10वी समजा आता 6वी 7वीच्या वरती गेले का एक मायबापाचं एक वेगळं टेन्शन चालू होते की आता याले शाळेत टाकायचं आहे, याला तर कॉलेजमध्ये टाकायचं आहे, हा कोर्स द्यायचा आहे. बरं हे पोट्ट आहे 5वीतच. कधी कधी पटकन चड्डी पण त्याला काढता येत नाही, ते मायला धुवावं लागते नंतर. अशा वयात त्याची आई आणि वडील रात्रभर त्याला इंजिनिअरिंगला टाकायचं म्हणजे आता 25 लाख रुपये लागणार, 30 लाख रुपये लागणार. आणि आहे तेवढी फीज आहे 35 लाख 50 लाख. तर ते तेव्हापासून ते फिकीर करून राहिले. म्हणजे त्याचं आता जे आहे उरलेलं आयुष्यात तेव्हापासून त्याला फिकर चालू की याला इतके पैसे लागतील, तितके पैसे लागतील. त्याच्यामुळे मायबाप असे बारीक होऊन राहिले, जास्त काम करून राहिले, जास्त कॉम्प्युटरवर बसून राहिले. माया पोरानं 12वी पास झाला. म्हणलं किती रे? तो म्हणला असंच. म्हणलं एकदमच सांगण्यासारखे नाही आहेत का? 62. म्हणलं पटकन जा, पटकन पेढे घेऊन ये लगेच. तो माझ्याकडे सरकास्टिक न झालं तर पाहिजे तो. आणि म्हणलं पेढे घेऊन ये, त्यात काय पास झाला. 62 आहे, कमी थोडी आहे, वाढून दे म्हणलं पेढे, सांग पास झालो म्हणून. तो म्हणलं मी पास झालो म्हणून तू पेढे वाटले काय? म्हणलं पागल झाला का तू पास झाला म्हणून नाही पेढे नाही वाटले, तुझ्या माझ्या पुढचे पैसे वाचवले म्हणून नाही पेढे वाटले. तुला इंजिनिअरिंगला टाकायचं म्हणलं तर इथं 30 लाख रुपये लागले असते मला, तेवढे वाचले ना. तेवढे तुझ्या नावानं म्युच्युअल फंडात टाकतो. उद्या तू 10 वर्षाचा होशील तर तुला जेवढा पगार भेटेल तेवढा पगार तुला म्युच्युअल फंड देईन. मला टेन्शन काय आहे की नाही? पण आपलं पटल जे आहे, आपलं पटल एका अँगलनं विचार करते. कळलं का तुम्हाला? आपण हाच अँगल धरतो, हाच अँगल. माझ्या पुतण्याला सांगितलं तो इंजिनियर झाला. अरे इंजिनियर कोणी होते म्हणा, त्याला काही नाही, सगळेच होतात इंजिनियर, डॉक्टर, इंजिनियर. तर त्याचं ते मग MS करायचं आहे. तर MSची फी मला असं वाटते तो इंजिनियर झाला त्यावेळेस 80 लाख रुपये का 90 लाख रुपये होती. म्हणलं मग MS झाल्यावर तू करशील काय? म्हणे अमेरिकेला जाणार आहे म्हणे. म्हटलं मग 1 कोटीचं पॅकेज आहे. म्हणजे त्याला आता समजा साधारण 1 कोटी 10 लाख 20 लाख रुपये असं पॅकेज आहे म्हणजे नाही असं नाही आहे. पण मी म्हणलेलं का तू
हे आहे मेकॅनिकल इंजिनियर आहे, गावात 10 लाखाची जागा घे, 5 लाखाचं सामान भर, 4-5 पाने लागतात, काही लागत नाही, आणि टाक 6 स्कूटीचं गॅरेज. घरफूट 2-2 स्कूटी आहेत ना. मार्केट लक्षात घ्या. अभ्यास ठीक आहे, घरफूट आहे ना, पण हात काळे करण कोण? तेच इंजिनिअरिंग म्हटलं तर आज इंजिनियर आहे. माझ्या घराच्याच बाजूला IT पार्क आहे, मोठा IT पार्क आहे. कोणालाही पकडा तुम्ही, तो इंजिनियरच आहे. IT पार्कमध्ये जाणारा इंजिनियरच आहे. पगार काय आहे? 30,000 रुपये महिना. पगार काय? 40,000 रुपये महिना. अबे नाही जमत ना जांगाडबुत्ता 40 मध्ये मुंबईत नाही जमत. मग त्याला तेच बस पकडा, तेच ट्रेन पकडा. पण नशा जी होते शहराची, तुम्ही एका चांगल्या ठिकाणी आहे म्हणून तुम्हाला सांगतो, शहराच्या नशेत जाऊ नका तुम्ही सारासार विचार करा. आता असं नाही राहिलं की तुम्ही शहरात जाऊनच, आता आम्हाला होतं त्यावेळेस का बाबा मुंबईत जाऊनच ऍक्टिंग करायला लागत होते. आता इथं किती रील स्टार आहेत, आमच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांचे. घरात राहून नवरा बायको रील बनवतात ना, फेमस आहेत. काय पाहिलं ते मुंबई जा, हे करा ते करा. ऑपॉर्च्युनिटी ह्या नवीन ह्याच्यापेक्षा दुसऱ्या काय काय आहेत ह्या पण आता आपण शोधल्या पाहिजेत. हे तुम्ही शोधा. हे माधुरीताई तुमच्या पाठीशी आहेच. तुम्ही यानं आता एवढे कार्य केले, एवढ्या लोकांसाठी सगळं, म्हणजे आता म्हणजे फार मोठा आलेख आहे तुमचा खरं तर. आणि धन्यवाद, थँक्यू. मध्ये बोलताना तुम्ही एक उल्लेख पण केला होता का थांबायचं कुठे हे सगळ्यात कळलं पाहिजे. ही गोष्ट जरी खरी असली, थांबायचं कुठे हे गोष्ट कुठं हे कळली पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. पण तुम्ही सध्या थांबू नका, तुम्हाला वेळ आहे अजून. तुम्ही माझी इच्छा अशी आहे की तुम्ही नुसतंच हे म्हणजे समाजसेवा तर तुम्ही करताच आहात, पण तुम्ही ह्याच्यापेक्षा हे जे मेन प्रवाह आहेत, ह्या जो राज्यकर्त्याचा प्रवाह आहे, या प्रवाहात तुम्ही यायला पाहिजे, काही सदस्यत्व घ्यायला पाहिजे. कारण एवढ्या कळकळीनं कार्य करणाऱ्या आता आणि मनापासून काम करणारे लोक नाही आहेत. तर तुम्ही थांबू नका, तुम्हाला नंतर सांगतो. खरं तुमची गरज आहे, म्हणजे बाकी काही नाही, अशा लोकांची गरज आहे. तर बरेचदा मग आपण आपलं इतकं काय होते की प्रॉब्लेम असा होऊन जातो की ह्याच्यात ना सतत नवरा बायको लेकरं. बरं आजकाल काय होऊन राहिलं की 2 घरं असते. समजा आता आपल्या ह्याच्यात 2-3 खोलीचं घर असते, तर पोरगा पोरगी त्या खोलीत अभ्यास करून राहिले, तर नवरा बायको ह्या खोलीत अभ्यास करून राहिले. आपले अभ्यास म्हणजे विचार करून राहिले का पुढे काय होईल, कसं होईल, काय ह्याचं कसं करायचं, त्याचं कसं करायचं. ते एवढं कठीण नका बनवू. खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे हे पोरांपेक्षा त्यांच्या मायबापाला सांगतो मी. आपण इतकं कठीण बनवून टाकलेलं आहे की कसं होईल माझ्या लेकराचं, काही होत नाही, व्यवस्थित होते. फक्त त्याला मातीशी ओळख करून द्या, हे महत्वाचं आहे. तू जाय कोण आहे, अरे नाही येत ना रजो, ह्या पैसा. अबे किती पैसा कमवला तू, तरी दिवसाच्या 100 खोलीचं घर बांधणं, तरी शेवटच्या दिवसात तू एकाच खोलीत राहणार आहेस, एकाच बेडवर असणार आहेस. हा विचार नाही करत आपण. आनंदी जगत नाही, फार चिंतेत जगतो. बायकांना तर इतक्या काळज्या, काय सांगू तुम्हाला. म्हणजे त्याच्या काळज्या एकदम वरच्या लेवलच्या आहेत. त्याची मुख्य काळजी काय आहे, रोज भाजीला काय करावं, आहे की नाही. आज काय करू. बरं नवरा इतका बदमाश असते तुम्हाला सांगतो, ते मोठ्या प्रेमाने आज काय करू पाहिजे, कर न काही, असं तो सर्टिफिकेट देऊन टाकते. आणि मग जे भाजी ताटात आली ते गुपचूप खाऊ की नाही.
हे काय केलं तुम्हाला विचारलं होतं मी, काय करू सांगत नाही तुम्ही, काय करू प्रत्येक वेळी सांगत, मी विचारते सांगत काय करू आणि ताटात वाढलं की हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, त्या पुरेला वेगळं पाहिजे, ह्या पुरेला वेगळं पाहिजे, त्या पुरेला वेगळं पाहिजे. ह्याचं तिचं ब्लड प्रेशर विनाकारण तिनं केला, दिवसभर स्वयंपाक केला. आपणच काही काम नसतं ब्लड प्रेशर वाढून घेतो. काही नाही, नवरा बायको बोलत नाहीत, लक्षात ठेवा. बाप असते ना, बाप, एखाद्या बाबाला लय तर आमचे बाबा खूप कडक आहेत, आमचे बाबा 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 म्हणजे बाबा नाही, साला राक्षस आहे तो. आणि ज्याला वाटत असेल का बाबा मी घरी गेल्यावर बायको एक शब्द बोलत नाही, पोरगा बोलत नाही, पोरगी बोलत नाही, असं ज्या बापाला वाटत असेल का आपला खूप दरारा आहे, तर तो बाप म्हणून नालायक आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या बायकोनं हसून स्वागतच केलं पाहिजे. असं नाही की आले भाई आले, आता इकडची काठी उचलेल का तिकडे मारतील का, असं कर. तिला धरकाप नाही झाला पाहिजे, तिला आनंद वाटला पाहिजे. तुमचे लेकरं तुम्हाला बिलगले पाहिजे येऊन, त्याच्यात तुमच्याबद्दल त्यांना एक सहानुभूती, मग आधार वाटला पाहिजे, ये मेरा आधार आहे भाई, माझा बाप आहे. लेकरं बिलगले पाहिजे, ही गंमत आहे. तर ते कम्युनिकेशन होते. 4 खोल्यात 4 लेकरं बसले म्हणजे आता 4 काय एवढी हिंमतच नाही करत ना, 2 खोल्यात 2 लेकरं गुपचूप बसलेले आहे, वजन आहे, फॅमिली आहे. ये कोणाला बस किसको क्या मिला ये मुकद्दर की बात है भाई, वो छोड़ दो. मिलता है, सबको मिलता है, मत लो टेन्शन. मला भेटलंच पाहिजे, नाही. आनंद जगण्याचा आनंद घ्या, बाकी काही नाही. तुम्ही मोठे तिरमखा झाले. आता पहा, एखादा साहेब असते, त्याचा इतका वट राहते, म्हणजे तहसीलदार असन समजा, SDO असन का कलेक्टर असन, केवढा मोठा वट राहते, केवढी मोठी मेहनत केली राहते त्यांनी. पण रिटायर झाल्यावर सेमच राहते ना, सगळे सेम राहते रिटायर झाल्यावर. म्हणजे आपण म्हणतो की पुढे जाऊन खूप आहे, पुढे जाऊन शांतताच आहे. तर ती शांतता मिळवण्यासाठी आता इतकी खटपट आपण करून राहिलोय तर पुढे जाऊन आपल्याला काहीच भेटत नाही. तर आनंद घ्या, शांत राहा, विचार करा, एकमेकाशी बोला. सगळ्यात महत्वाचं आहे. जर की बोले तो क्या सगळ्यात जर आपल्या आयुष्यातला घातक घटक कुठला आपल्या आयुष्यात आला असेल तर तो मोबाईल आहे. मोबाईल चांगली गोष्ट आहे, त्याच्यात जगातलं नॉलेज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पाहायला भेटते. पण तुम्ही नुसताच पाहत राहता, आम्ही रील बनवतो, आम्हाला 2 पैसे भेटतात, आमचं घर चालते, आणि तुमची माय झोडेपर्यंत तुमच्या हातात मोबाईलच राहते. बरं, आता लेकरं सोडा, लेकरं आता परेशान झाले. आणि त्या दिवशी म्हणे आमचा पोरगा म्हणे, शेजारचा पोरगा म्हणे, काका काय करू म्हणे, मै आई नुसता मोबाईल पाहत राहते म्हणे. म्हणलं मोबाईलवर काय पाहिजे तुझ्या एवढं, रेसिपी पाहिजे म्हणे, रेसिपी सगळ्या कार्यक्रमात खायच्या त्या रेसिपी असतात ना, त्या रेसिपी पाहिजे. म्हणलं पाहू दे ना, मग तुला कोणता प्रॉब्लेम आहे. मला प्रॉब्लेम नाही म्हणे काका, ते दिवसभर रेसिपी पाहिजे म्हणे आणि त्यातलं करत काहीच नाही म्हणे. आपल्याला वाटतं नाही का एखादी रेसिपी करत, मग करत काहीच नाही म्हणे. हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे सगळं असते, आपल्याला सगळं पाहिजे असते. याच्याकडे ते आहे तर मला ते पाहिजे, त्याच्याकडे ते आहे तर मला ते पाहिजे. आता बायकाचा मग कशाचा प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला का बा सकाळी नाश्त्याला काय करावं, हा जगप्रसिद्ध प्रश्न आहे त्याचा. नाश्त्याला काय करावं, माई बायको नाश्त्याला काय करावं. एकदा मला विष्णू मनोहर भेटला. विष्णू मनोहर तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे, मोठा फेमस पर्सनॅलिटी आहे, मोठा शेफ आहे, आपल्या नागपूरचा आहे. तर विष्णूला म्हटलं यार माय बायकोला लय प्रॉब्लेम पडला. म्हणलं काय झालं भाऊ. अरे म्हटलं रजत तिला रोज नाश्ता करावं काय, हा तिला प्रश्न पडते. मला ते विचारते. तो नाश्ता म्हणजे आपले जगप्रसिद्ध प्रकारच आहेत. समजा पोहे केले, एकदा उपमा केला, एकदा ऑमलेट केलं, खेळ खाल्ला. आपल्याला कुठं जास्त रेसिपी असतात. तो म्हणजे ठीक आहे, तू काळजी नको,
ड्रायव्हर लेवलवर त्याच्या ड्रायव्हर पुस्तक घेऊन आला एक, त्या गाडीत होतं. तो म्हणलं त्या पुस्तकाचं हेडिंग काय होतं माहिती आहे का? हेडिंगच होतं 365 नाश्त्याचे प्रकार, असं टायटलचं पुस्तक आहे विष्णू म्हणाल. जर तुम्ही नेटवर सर्च करा 365 नाश्त्याचे प्रकार. म्हणजे काय झालं, विष्णूनं माया 2 दिवसाचा नाही 4 दिवसाचा नाही अख्खा वर्षाभराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह दिला करून. काय हे घे म्हटलं, लगेच मी घरी जाऊन खुश म्हटलं बायको कम हिअर, बाग पटकन काय आणलं तुझ्यासाठी गंमत. म्हणलं काय आणलं? म्हणलं हे 365 नाश्त्याचे प्रकार. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही बाबा? पण ते पुस्तक मला 4 दिवस डायनिंग टेबलवर दिसलं, 2 दिवस सोफ्यावर दिसलं, मग तिसऱ्या दिवशी ते बेडरूममध्ये दिसलं. मग मला असं वाटलं याचं नशीब खुललं पुस्तकाचं, आज याचं वाचन होईल आणि उद्या ह्याच्यातून आपल्याला रेसिप्या खायला भेटतील. नंतर ते बेडवरून गायब झालं. मग काही दिवस त्या पुस्तकाला माहित नव्हतं आपण कुठं आहोत, आम्हाला कसं माहित असणार आहे. मग एकदा मला काम पडलं, काहीतरी रेफरन्स पाहिजे होता एका नाटकाचा एका पुस्तकाचा रेफरन्ससाठी. मग घरी पुस्तकाचं कपाट आहे, तर मी म्हणलं चालू पुस्तक काढत होतो. तर पुस्तक काढता काढता हे 365 रेसिपीचे प्रकार माझ्या पुस्तकाच्या मागच्या साईडला पडलेले होते कुठेतरी. गंमत काय आहे की आपल्याला अनेक गोष्टी फक्त पाहिजे असतात. आपल्याला व्हॅक्यूम क्लिनर पाहिजे असते. कोण कोण बायका व्हॅक्यूम क्लिनरचा उपयोग घेतात सांगा बरं? पडलेला आहे आपल्या घरात, पडलेला आहे. तसं नका करू. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ना, जेवढी पाहिजे तेवढी घ्या. प्रॉब्लेम काय झाला की आपल्याला असं वाटते की सेल लागला एकावर 3 फ्री, पण तुला एकच पाहिजे, ते एकच घे. गरजा तुम्ही जास्त वाढवल्या, तुमच्या गरजा वाढल्या का तुमचा जांगडबुत्ता झाला. लक्षात ठेवा, गरजा नका वाढू, पाहिजे तेवढं करा. म्हणून मी पण शाळेत असताना गरजाने वाढवल्या. किती पाहिजे? 40% ना, 40% आपल्याला काय पाहिजे असतं. तर असं नाही. तर ती जी गंमत आहे तुमच्या जगण्यातली, बोलण्यातली, स्पर्धा स्पर्धा स्पर्धा, किती दिवस स्पर्धा 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 करणार आहे? खुलकी जिओ यार. 2-4 मार्क. माझं म्हणणं इतकं सिंपल आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे मार्क आहेत ना, हे मार्क तुम्हाला एक सर्टिफिकेट देणार आहेत. तुम्ही आज कमवलेले मार्क तुम्हाला एक सर्टिफिकेट देणार आहे, ज्याच्यावर लिहिलं असताना तुम्ही फर्स्ट आले, तुम्हाला 98% मिळाले, तुम्हाला ह्याच्यात तितके मिळाले, त्याच्यात तितके मिळाले, त्याच्यात तितके मिळाले, हे तुम्हाला. पण मी जो पहिला विषय म्हणला होता की अभ्यास, कुठल्याही विषयाचा अभ्यास असणं, विषयाचा कुठल्याही विषयाचा तुम्ही जर अभ्यास व्यवस्थितपणे केला तर तो अभ्यास तुम्हाला आयुष्यभर कसं जगावं हे शिकवणार आहे, मार्क नाही शिकवणार. तुम्ही एक धडा वाचला, विद्यार्थी लक्षात घ्या, तुम्ही एक धडा वाचला, तो पाठ केला, झाला, त्याच्यावर ते सगळे प्रश्न आले, त्याच्यावर ते सगळ्या प्रश्नाचे तुम्ही उत्तरं दिले, त्यावर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळाले. पण पाठांतर केलं. पण नेमका त्या धड्यात लेखकाला काय सांगायचं आहे, हा धडा का लिहिला गेलेला आहे, हा लेसन आपल्या अभ्यासक्रमात आपल्या वाट्याला का आलेला आहे, ह्या 3 प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला सापडले आणि भलेही तुम्हाला त्या पेपरमध्ये 100 पैकी 60च मार्क पडले, तरी तुम्ही ह्या शाळा सोडून दिल्यानंतर पुढच्या जीवनात सक्सेस आहात. लक्षात ठेवा. कारण शाळा काय आहे, 15 वर्षाची आहे ना, ग्रॅज्युएट होईपर्यंत, 1 ते 15 आहे की नाही. पण उरलेलं पुढचं आयुष्य तुम्हाला त्या समाजात जगायचं आहे, त्या ऑफिसमध्ये जगायचं आहे, ह्या राजकारणात जगायचं आहे, अवतीभोवती असणारे लांडगे कोल्हे ह्या अशा सगळ्या जद्दोजहदमध्ये जगायचं आहे. तिथं मार्क कमी नाहीये. आज मार्क कमी भेटले म्हणून मला वाटलं 98 भेटतील. मग तुला किती भेटलं? 92. मला अरे 92 कमी आहे का? 92 रडण्यासारखे मार्क आहेत का? पण तसं नाही. तुम्ही गोष्ट समजून घ्या, लक्षात घ्या आणि
जास्त काही सांगत नाही मी, पण तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. तुम्ही काय करू शकता ह्याचा अभ्यास करा आणि त्या हिशोबानं पावलं टाका. आज तुम्हाला असं वाटेल की बाबा साहेबांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आपण.